जगविख्यात साहित्यरत्न आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतीयांना, सर्व महाराष्ट्रवासियांना, सर्व भारतीयांना मंगलमय कामना व्यक्त करतो, मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो। आणि जगविख्यात आंबेडकरवादी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो। खरं तर अण्णाभाऊ साठे हे साहित्यरत्न, विश्व साहित्यरत्न आहे। या देशातील दलित, शोषित, कष्टकरी, शेतकरी, उपेक्षित, कामगार, बहुजन समाजाच्या वरती अत्यंत, यांच्या सन्मानावरती, यांच्या हक्कासाठी अत्यंत पोटतिडकीनं लिहिणारा, मराठी साहित्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। माणसाच्या जगण्यावरती प्रेम करणारे अण्णाभाऊ साठे होते। मला लढा मान्य आहे, रडगाणं व आक्रोश नाही, जगण्यासाठी लाचारी करणारं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिले नाही, तर जगण्यासाठी संघर्ष, बंडखोरी आणि हक्काची भाषा करणारं साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलं। माणसाच्या जगण्याचा नैसर्गिक हक्कासाठी संघर्ष करण्याची पहिली भाषा मराठी साहित्यामध्ये जर कोणी वापरली असेल तर ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वापरली। काय? माणसाच्या जगण्याचं, प्रत्येक माणसाला जगण्याचा नैसर्गिक समान हक्क आहे। माणसाच्या जगण्याचा नैसर्गिक हक्काची भाषा आणि त्या हक्कासाठी संघर्ष करण्याची भाषा आणि बंडखोरीची भाषा पहिल्यांदा साहित्यामध्ये कोणी वापरली असेल तर ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वापरली। अण्णाभाऊंच्या वेळेला आणि त्यापूर्वीसुद्धा आणि त्यानंतरसुद्धा अनेक साहित्यिक होऊन गेले आणि साहित्य लिहिण्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका मला महाराष्ट्र सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून एखादा पुरस्कार मिळावा, सदनिका मिळावी, एखादं मानधन मिळावं, लाभ मिळावा, एखाद्या सरकारी कमिटी मिळावी, या उद्दिष्टानं साहित्य लिहिणारे भरपूर आहेत महाराष्ट्रात, देशात। परंतु या देशाचं नंदनवन व्हावं, महाराष्ट्र सुखी समृद्ध व्हावा, या देशाचं नंदनवन व्हावं अशी स्वप्न पाहत लिहिणारा या देशातील एकमेव साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। आयुष्यभर पोटा पाण्यासाठी संघर्ष करणारा हा साहित्यिक भाकरीचं साहित्य लिहित नाही, पोटा पाण्याचं साहित्य लिहिलं नाही, तर माणसाच्या सन्मानाचं साहित्य लिहिलं। या देशाचं नंदनवन व्हावं, महाराष्ट्र सुखी समृद्ध व्हावा अशी स्वप्न पाहत लिहिणारा महाराष्ट्राचा नव्हे तर देशातील एकमेव साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। अरे, मराठी साहित्याच्या सारस्वताच्या दरबारामध्ये एकतरी माईचा लाल असा दाखवा की जो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची नैतिक उंची गाठू शकेल, असं एक तर लाल दाखवा। छत्रपती शिवरायांच्या घोड्याच्या टापानं इथली माती पवित्र झाली, या भावनेनं मी लिहितो। मला कल्पनेचं पंख लावून कधीच लिहिता येत नाही, जे भोगलं, जे अनुभवलं, जे पाहिलं तेच मी लिहिलं। बुद्ध, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या प्रेरणेनं मी साहित्य लिहिलं। प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंडखोर करणारा लढाऊ नायक आणि नायिका लिहिली। आमच्या मराठी साहित्यामध्ये आमच्याच आया बहिणीची अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर आणि साहित्यामध्ये मांडून पुरस्कार मिळवणारे अनेक दलित साहित्यिक आणि इतर साहित्यिक अनेक झाले। काय? आपल्याच आया बहिणीची अब्रूची लक्तरे साहित्यामध्ये रेखाटून, साहित्यामध्ये मांडून, जगाच्या वेशीवरती मांडून, आपल्याच आया बहिणीची लक्तरे जगाच्या वेशीवर मांडणारे अनेक साहित्यिक, दलित साहित्यिक झाले, अनेक इतर साहित्यिक झाले। परंतु आपल्या अब्रूला हात लागली तरी, आपल्या इज्जतीसाठी, सन्मानासाठी आणि हक्कासाठी जातीवादी व्यवस्थेची आणि प्रस्थापित व्यवस्थेची छाती बंदुकीच्या गोळीनं फोडणारी नायिका अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं। हे अण्णाभाऊ साठेंच्या कथा कादंबरीचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। काय? अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका आणि नायिका हा लाचार नाही, ह्या गुलाम नाही, तर गुलामगिरीच्या विरोधात लढणारे अण्णाभाऊ साठेंचे नायक आहेत, नायिका आहेत। आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी
जातीचं साहित्य नाही लिहिलं. काय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जातीचं साहित्य लिहिलं नाही, जातीसाठी माती खावं असं सुद्धा साहित्य लिहिलं नाही. काय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जातीचं साहित्य अजिबात लिहिलं नाही, तर जाती अंताचं साहित्य लिहिलं. आणि जातीसाठी माती खावी हे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेला पूरक असणारं साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं नाही, तर जाती अंतातून समाज निर्मिती, जाती अंतातून माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण व्हावं आणि त्या माणसाच्या मुखात सन्मानानं आणि हक्काचा घास बनवणारं स्वाभिमानी साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं. दलित उपेक्षित स्त्रीच्या फाटक्या पदराड आपल्या बाळाला स्तनपान करणाऱ्या आईच्या डोळ्यामध्ये आपल्या मुलाच्या बद्दल, मुलाचं उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न पाहणारं साहित्य मराठी भाषेत आलं पाहिजे, ते अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं लक्षात घ्या. फाटक्या पदराड आपल्या मुलाला, आपल्या बाळाला, आपल्या चिमुकल्याला, आपल्या बाळाला स्तनपान करणाऱ्या आईच्या डोळ्यात त्या मुलाचं उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न पाहणारं साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलं. आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण करायचं असेल, ते स्वाभिमानाचं, परिवर्तनाचं आणि माणसाच्या जगण्याचं, माणसाच्या सन्मानाचं, माणसाच्या हक्काचं आणि मानवी प्रतिष्ठेचं जर स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर आईच्या मुखामध्ये बुद्ध आणि धम्माची अंगाई असायला पाहिजे. आईच्या मुखामध्ये तर त्या आईला बुद्ध आणि धम्म आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची अंगाई आली पाहिजे. काय त्या फाटक्या पदराड आपल्या मुलाला, आपल्या बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला आंबेडकरवाद आणि बुद्धाची अंगाई आली पाहिजे. आंबेडकरवाद आणि बुद्धाच्या संस्काराची अंगाई आली पाहिजे, तर तिच्या डोळ्यात आपल्या लेकराचं पाहिलेलं उज्ज्वल स्वप्न पूर्ण होईल. हा आशावाद लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिला. आणि म्हणून ते म्हणतात, जग बदल घालून निघावं, गेले सांगून मला भीमराव. तुम्हाला जर हे गुलामगिरीचं जग बदलायचं असेल, तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचाच घाव घालावं लागेल. ही भूमिका अण्णाभाऊ साठेंनी या कवनातून व्यक्त केलेली आहे. माणुसकीचं गाणं लिहिणारा, बोलणारा, जगणारा, वागणारा मानवतावादी साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि अशा या मानवतावादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंतीच्या निमित्तानं मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करत असताना, शुभेच्छा देत असताना, आज मात्र यावर्षी मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कॉम्रेड म्हणायचं असा फार मोठा आटापिटा सुरू आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी. काय यावर्षी अण्णाभाऊला कॉम्रेड अण्णाभाऊ साठे म्हणायचं, अण्णाभाऊला कॉम्रेड हे कंपल्सरी करायचं, अण्णाभाऊला कॉम्रेड हे म्हणायचं, ह्याच्यासाठी कंपल्सरी करायचं आणि अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणायचं, कॉम्रेड ही उपाधी लावायची, कॉम्रेड म्हणून अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणून म्हणायचं, अशा प्रकारचा ठराव आणायचा. अशाही पद्धतीचं यावर्षी काही लोकांचं प्रयत्न चालू आहे. अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणणं हे फार मोठं ब्राह्मणी षडयंत्रच आहे. काय बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतून, या महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीच्या नाळेतून अण्णाभाऊला बाहेर काढण्यासाठी हे फार मोठं षडयंत्र आहे. आणि यावर्षी अण्णाभाऊला कॉम्रेड हे कंपल्सरी करायचं, अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणायचं, अशा प्रकारचा ठराव आणण्यासाठी महाराष्ट्रातील काही तथाकथित स्वतःला परिवर्तनवादी आणि बुद्धिवादी म्हणणारे, साहित्यिक म्हणणारे, विचारवंत म्हणणारे लोक आणि कम्युनिस्ट मंडळीनं आटापिटा चालू केलेला आहे. खरं तर सांगतो, अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणणं, अण्णाभाऊला कम्युनिस्टवादी म्हणणं आणि अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणणं ही अण्णाभाऊंची मृत्यूनंतरची फार मोठी विटंबना आहे. काय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कॉम्रेड म्हणणं ही अण्णाभाऊंच्या विचाराची, वैचारिकतेची आणि भूमिकेची फार मोठी विटंबना आणि अपमान होय. आंबेडकरवाद हाच अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान आहे. काय आंबेडकरवाद हाच अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान आहे आणि मृत्यूनंतरचं जीवन आहे. हे मान्य आहे की अण्णाभाऊ साठेंचा वावर हा कम्युनिस्ट चळवळीमध्ये होता, कम्युनिस्ट चळवळीमध्ये ते वाढले,
कम्युनिस्ट चळवळीबद्दल, कम्युनिस्टवादावर त्यांनी लिहिलं, गायलं. कम्युनिस्ट चळवळी त्यांचा फार मोठा आयुष्यातला फार मोठा वावर झाला, हे मान्य हे कुणीच ना करू शकत नाही. काय आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जडणघडण, यांचा वावर हा कम्युनिस्ट चळवळीमध्ये झाला, हे मान्यच करतो, हे कुणीही नाकारता येत नाही. पण परिस्थितीनुसार त्या काळातील परिस्थितीनुसार आणि पोटापाण्याच्या संघर्ष करत असताना, निश्चितपणे रोजगाराच्या शोधात असताना अण्णाभाऊंना कामगार जगाशी संबंधित आला आणि त्या काळामध्ये कामगारावर निश्चितपणे कम्युनिस्ट चळवळीचा फार मोठा पगडा होता. महाराष्ट्रातील देशाच्या कामगार चळवळीवर कामगार संघटना ह्या कम्युनिस्टवादांच्या नियंत्रणाखाली होत्या आणि साहजिकच पोटापाण्याच्या प्रश्नासाठी तिथं कामगार म्हणून काम करत असताना अण्णाभाऊंचा साहजिकच कम्युनिस्ट कामगार संघटनेशी संबंध आला आणि त्या अनुषंगानं मुळातच नैसर्गिक प्रतिभाशक्ती असणाऱ्या अण्णाभाऊंनी आपल्या कामगार संघटनेच्यासाठी स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी लिहिलं, बोललं, गायलं. त्यामुळं अण्णाभाऊ साठे यांचा कम्युनिस्ट चळवळीतील वावर हा झालाय, निश्चित आहे. त्याच्यावरती लिहिलंय, बोललंय, गायलंय हे सुद्धा मान्य आहे. तरीसुद्धा अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्टवादी नव्हते. काय अण्णाभाऊ साठे यांचा कम्युनिस्ट चळवळीतील वावर हा इतिहास, हा त्यांच्या चरित्राचा विषय. तर आंबेडकरवाद हा अण्णाभाऊंचं चारित्र्य आहे, हे समजून घ्या. अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणू पाहणारे, येथून पुढे अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणू पाहणारे, तसा ठराव आणणाऱ्या षडयंत्रकारी लोकांना सांगू इच्छितो मी, तर कम्युनिस्ट चळवळीतील अण्णाभाऊंचा वावर या अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्राचा भाग आहे, चरित्राचा विषय आहे. तर आंबेडकरवाद हा अण्णाभाऊंच्या भूमिकेचा आणि चारित्र्य होय. आंबेडकरवाद हे अण्णाभाऊंचं चारित्र्य होय. अरे 1966ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कम्युनिस्ट चळवळीचे सारे संबंध तोडलेत. लाल बावटा पथक ही बरखास्त झालं होतं. कम्युनिस्ट चळवळीशी सारे संबंध लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तोडले होते आणि 1966 पासून ते पूर्णपणे आंबेडकरवादी झाले. हा इतिहास आहे हो. 1966ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कम्युनिस्ट चळवळीचे सारे संबंध तोडले आणि तुम्ही आता अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणायला लागलाय. निश्चितपणे अण्णाभाऊंच्या ह्या भूमिकेचा सगळ्यात मोठा अपमान आणि विटंबना आहे. अण्णाभाऊंचं साहित्याचा कालखंड आणि अण्णाभाऊंचं जीवनाचा कालखंड, जीवनाची जडणघडण आणि साहित्याची जडणघडण पाहिल्या असता परिवर्तनाच्या चळवळीमध्ये परिवर्तनाचं सातत्यानं बदलणारं परिवर्तनाचं विकसित रूप म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्याची आणि जीवनाची जडणघडण होय. आणि अण्णाभाऊंच्या आयुष्याच्या शेवटी आपल्या भूमिकेचा आणि साहित्याचं पूर्ण विकसित झालेलं रूप म्हणजे आंबेडकरवाद होय. आणि म्हणून तर त्यांनी आत्मचरित्र लिहायला घेतलं होतं. आयुष्याच्या शेवटी त्याने आत्मचरित्र लिहायला घेतलं होतं. 1966ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कम्युनिस्ट चळवळीचे सारे संबंध तोडले आणि त्यानंतर आपली भूमिकेची परिपूर्ण विकसित रूप, आपलं परिपूर्ण आणि विकसित झालेली वैचारिक भूमिका मांडण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आत्मचरित्र लिहायला घेतलं होतं. त्या आत्मचरित्राचं नाव आहे मृत्यूकडून जीवनाकडं. काय मृत्यूकडून जीवनाकडं आपला प्रवास हा मृत्यूकडं चाललेला आहे. पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे म्हणतात की कम्युनिस्ट चळवळीत माझी गेलेली सारी हयात हा माझा मृत्यू आहे आणि मला कळलेला आंबेडकरवाद हे माझं जीवन आहे. मला सांगा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंतीच्या निमित्तानं तुम्ही अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणणार आहे, पण अण्णाभाऊ साठे म्हणतात कम्युनिस्ट चळवळीत माझी गेलेली हयात हा माझा मृत्यू आहे. मला कळलेला आंबेडकरवाद हे माझं जीवन आहे. मग अण्णाभाऊंचं जीवन असणारा आंबेडकरवाद स्वीकारायचा का अण्णाभाऊंचा मृत्यू असणारा कम्युनिस्टवाद स्वीकारायचा? अण्णाभाऊने ज्याला मृत्यू म्हटले तो कॉम्रेड अण्णाभाऊच्या नावाला लावणं ही अण्णाभाऊंच्या विचाराची हत्या केल्यासारखं आहे. काय
अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कॉम्रेड म्हणणं ही अण्णाभाऊंच्या विचाराची सगळ्यात मोठी हत्या आहे. अण्णाभाऊंच्या विचाराची भूमिकेची बदनामी आणि विटंबना आणि अपमान आहे. तर आंबेडकरवाद हे अण्णाभाऊंच्या आयुष्याचा सन्मान आहे. आंबेडकरवाद हाच अण्णाभाऊंचा खरा सन्मान आणि मृत्यूनंतरचं जीवन आहे. ते जीवन आपल्याला स्वीकारायचं आहे.